चला आम्ही आता निघलेलो आहे आणि आम्ही आता वहिनीच्या माहेरी चाललो आहे. तर आमच्या वहिनी आहेत ना, त्यांची आई जी आहे ना, त्या खूप आजारी झालेल्या होत्या, पण आता त्या अगदी व्यवस्थित झालेल्या आहेत. त्यांना अटॅक आलेला होता आणि त्या पुण्याला होत्या जहांगीर हॉस्पिटलला. तर त्यांना घरी आणलेलं आहे आणि त्यांना व्यवस्थित वाटतंय आता. तर आम्ही रक्षाबंधनाला आलोच होतो, तर तसंच म्हटलं त्यांना भेटायला जाऊ म्हणून आम्ही इथून 1 किलोमीटर असेल ते गाव, तर त्या गावाला आम्ही जात आहोत, सोनगावला. तर बघा आम्ही आता निघालेलो आहोत आणि पावसामुळे रस्ते असे हिरवेगार दिसतात. ते बघा इकडं कसं खूप पिकं पाणी आहेत प्रवरा परिसरामध्ये. तर जास्त दिवसानंतर जाते तर खूप एक्साइटमेंट होती. तर आम्ही सगळेजण ह्या गाडीमध्ये आहोत. आम्ही तिघी बहिणी, आमच्या वहिनी, भावाची 2 मुलं, बहिणीचा 1 मुलगा. तर मस्त वाटत होतं सगळेजण प्रवास करताना. तर हे बघा सगळेजण, मी थोडंसं गाडीतलं शूट घेतलेलं आहे. तर बसलेला आहोत अगदी मस्त, माझ्या मांडीवर स्वराज बसलेला आहे आणि मागे जो आहे तो चिन्मय बसलेला आहे. बहीण माझ्या मागेच आहे आणि भाऊ गाडी चालवतोय. वहिनी आणि तन्मय जो आहे तो पुढं बसलेले आहेत बघा. तर आलेलो आहोत आम्ही आता जिथं आम्हाला यायचं होतं, तिथं वहिनीच्या घरी. तर ह्या आहेत वहिनीची आई आणि त्या आजारी जास्त झाल्या होत्या आणि इकडे ना टी व्ही चालू आहे घरामध्ये, त्याच्यामुळे ना मग मी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. तर बघा त्यांना इथे हाताचं काहीतरी म्हणजे इथे काढून, कातडं काढून इकडे लावलेलं आहे हृदयाच्या तिथे. पायांना पण सूज आलेली आहे. त्यांना काहीतरी मशीन बसवलेलं आहे. आता मला एक्झॅक्टली माहीत नाही नेमकं कुठलं मशीन बसवले. त्यावर त्यांचं हृदय चालू आहे. तर ते 16 लाखाचं मशीन आहे म्हणतात. तर आमच्या वहिनींना मी विचारेन आणि मग तेव्हा तुम्हाला सांगेल की कुठलं त्यांचं ऑपरेशन केलेलं आहे आणि कुठलं मशीन बसवलेलं आहे, तर जेणेकरून त्यांचं आयुष्य जे आहे ते वाढणार आहे. चला तर आपण आता परतीच्या प्रवासाला निघलेलो आहोत. तर चला त्यांचा आपण आता निरोप घेत आहोत. तर म्हटलं चला, त्या मोठ्या आहेत माझ्या आईपेक्षा पण, म्हणून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि जायला निघालेली आहे मी. म्हणजे आम्ही तिघी चौघं पण. वहिनी थांबणार आहे इथे, त्यांची बहीण जाणार आहे संध्याकाळी मुंबईवाली. ते खाली बसलेले आहेत ना गावांवरती, तर त्या मुंबईला जाणार आहेत. त्याच्यामुळे मग त्या थांबल्या. मुलं पण थांबलेले आहेत त्यांच्याबरोबर. मग आता आम्ही तिघी बहिणी आणि भाऊ आम्ही एवढे जाणार आहोत आणि आम्ही स्टँडवरतीच उतरून घेऊ आणि भाऊ जाईल, त्याला पण उद्या सकाळी कॉलेज आहे. तर बघा आम्ही निघलो. तुम्ही एकमेकीला चांगल्या बरोबर झाले जाईल का आज? चला तुम्हाला घेऊन जातो आता काळजी घ्या. आपला आता स्टँडवरती 2 जुळ्या भेटल्या आपल्या इंदुरामासारख्या. तिच्यापेक्षा थोड्या मोठ्या आहे फक्त, त्या ह्या 2 वर्षाच्या आहेत. आम्ही ना स्टँडवरती बसायला आलो होतो ना. हाय हाय हाय, इकडे बघ, इकडे बघ. हां बाय बाय येतो करता. हां तर इथे बघा ह्या मुलींची मी चौकशी करत होते. ह्या कुठल्या आहेत, ह्या तळेगावच्या आहेत
आणि मला ना म्हणजे इंदुरामा त्यांच्यात दिसल्या, कारण का दोघी जुळ्या आहेत आणि आपल्या घरी पण जुळ्या आहेत. तर आम्ही आता बस स्टॉपवरती आहोत आणि आम्ही आता कुठे जाणार आहोत तर तेही तुम्हाला कळणार आहे. तर अचानक आमचा बस स्टॉपचा बेत जो आहे तो रद्द झाला आणि आम्ही दुसरीकडेच आलेलो आहोत. तर कुठे आलेलो आहोत बघायचं आहे. मागच्या वर्षी आलं होतं का हो? आलं होतं. आपण जोक इथंच बसलो होतो ना भेळ खात आपण दोघी. काही पिंटी. हा 200 थोडा लोट का थोडा हा काय नाही एक फोटो रील्स काढणार फोटो इकडे बघ. हा डोकं दाबून दिलं. तर कालच आम्ही इकडे येऊन गेलेलो, म्हणजे माझ्या माहेरी प्रॉपर जे आमचं गाव आहे ते निमोणला. आणि हा आहे माझा भाऊ दुसरा. तर ह्याला ओवाळायचं बाकी राहिलेलं होतं म्हणून आम्ही परत एकदा आलेलो आहोत राखी बांधायला. काल शनिवार होता म्हणून काल बांधली नाही आणि माझ्या सगळ्या राख्या ज्या आहेत त्या विसरून राहिलेल्या होत्या घरी. त्यामुळे आम्ही डबल आलेलो आहोत इथे माझ्या माहेरी आणि आता घरी चाललेलो आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.